मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडची तुम्ही वाट बघत होता आज खूपच गंमत जम्मत दाखवली आहे बघा. शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ. अवनीची इंटरव्ह्यूला जाण्यासाठी घाई चालू आहे. ती देवाजवळ नमस्कार करत असते. राजाला म्हणत असते, सरक रे राजा, मला नमस्कार करू दे. आणि देवाला प्रार्थना करत असते की तिचा इंटरव्ह्यू छान जावा म्हणून. तेवढ्या तिथे धन्या आलेला असतो. आता लगेच राजा म्हणतो, काय रे धन्या, काय विषय रे? त्यावर धन्या म्हणतो, अरे राजा दादा, वहिनीला इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. राजा असं दाखवतोय जसं काही त्याला काही माहितीच नाहीये. तो म्हणत असतो, अरे वा, हो का, छान छान, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, होप सोडू नका. अरे आपल्या बाबतीत कधी काय होईल ना ते सांगता येत नसतं. आता अवनी यशोदाला म्हणते, यशोदा मला ना जरा टेन्शन आलंय हो, म्हणजे पहिलाच इंटरव्ह्यू आहे बघा ना माझा. आणि आता लगेच राजा म्हणतो, टेन्शन आलंय का तुम्हाला? आपण शोधू ना उपाय, त्याच्यात काय एवढं. अरे हां, आपण एक काम करू, आपण इथे घरीच सराव इंटरव्ह्यू करूयात. अवनी म्हणते, मॉक इंटरव्ह्यू घरीच? राजा लगेच अवनीला म्हणतो, बसा बसा. खुर्ची देतो तो आणि म्हणतो, बसा हो. अवनी म्हणते, कशाला? राजा म्हणतो, मी मी प्रश्न विचारतो ना तुम्हाला. अवनी म्हणते, राजा, आर्किटेक्टसाठी इंटरव्ह्यू आहे, जमणार आहे का तुला? राजा म्हणतो, तुम्ही काय समजता मला? बसा हो, तुम्ही बसा. आता नाही नाही, काही नाही, नाही 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 नाही, तुम्ही बसाच. नाही, तुम्ही तसं ऑलरेडी बरीच प्रॅक्टिस केली असेल, पण सिट डाऊन, सिट डाऊन. अवनी म्हणत असते, अरे राजा, पण राजा म्हणतो, सीट म्हणलं ना तर सीट. छान दाखवलं बरं का. आता बघा पुढे काय गंमत होते. राजा अवनीला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. हा, तर इट्स युअर, आता त्याला काही इंग्लिश जमे ना, मग लगेच तो म्हणतो, बरं चला सोडा, तुमचं नाव सांगा बरं. अवनी म्हणते, माझं नाव अवनी देशमाने. लगेच आता हा धन्या म्हणतो, अर, गलत जवाब. अवनी म्हणते, काय रे, काय झालं? धन्या म्हणतो, काय तुम्ही पण वहिनी, शिट. अहो, असं म्हणायचं नसतं. अवनी देशमाने नाही सांगायचं नाव. तुमचं नाव आता अवनी धनराज दांगटे असं सांगायचं वहिनी. राजा म्हणतो, अरे धन्या, लग्नानंतर नाव बदलायचं असं काही गरजेचं नसतं. धन्या म्हणतो, दादा, वहिनीचं लग्न झालंय ना, आता लग्नानंतर नाव पण बदलतं ना. राजा म्हणतो, अरे बाबा, लग्नानंतर माणसं बदलतात, घर बदलतात, जबाबदाऱ्या, पण नाव बदलणं हे मुलीचा अधिकार आहे सर्वस्वी. नाव बदलायचं की नाही हे त्यांच्यावर डिपेंड आहे. अवनी चंद्रकांत देशमाने इज द करेक्ट आन्सर. लगेच अवनी म्हणते, एक्सक्यूज मी सर, तुम्ही नीट ऐकलं नाही वाटतं. मी काय म्हणले? माझं नाव अवनी देशमाने आहे. मी माझ्या वडिलांना तसं प्रॉमिस केलं आहे, म्हणजे चॅलेंज केलं आहे, मी स्वतःला सिद्ध करेपर्यंत वडिलांचं नाव लावणार नाही, हे मी ठरवलं आहे. आता लगेच राजा म्हणतो, वा वा, स्पिरिट आवडलं बरं का आम्हाला तुमचं. नाही म्हणजे तसं ते तुमचं गुड गुड आन्सर गुड आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, तुमचं शिक्षण किती झालंय? अवनी सांगते की मी गोल्ड मेडलिस्ट आहे. मग लगेच राजा म्हणतो, सर्टिफिकेट दाखवा बरं. आणि आता अवनीचा चेहरा अचानक हसरा असतो, तो उतरतो. राजाच्या लक्षात येतं की अरे आपण विसरलो ना, सर्टिफिकेट तर जाळले तिच्या वडिलांनी. यशोदा त्याच्याकडे बघून, अरे काय यार राजा तू पण, असं त्याला करतो. मग राजा म्हणतो, अरे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही आहे. तुम्हाला काय वाटलं, खरंच सर्टिफिकेट दाखवायचं आहे का? अहो, तुमच्याकडे बघूनच कळतंय तुम्ही किती गोल्ड मेडलिस्ट आहात, ते हुशार आहात तुम्ही. अहो, तुमच्याकडे लांबून जरी बघितलं ना तरी तुमच्याकडे गोल्ड मेडल आहे ते कळतं हो. नका टेन्शन घेऊ, म्हणाल नका लवू, फक्त तुमचे टक्के सांगा बरं. लगेच धन्या म्हणतो, 98%. अवनी म्हणते, अरे धन्या, ते 10वीला. धन्या म्हणतो, अरे 10वीला होते का? 10वीचे टक्के सांगत नसतात का? लगेच राजा म्हणतो, ओ ऑफिस बॉय, जा बरं पाणी घेऊन या. लगेच धन्या म्हणतो, ए राजादा, मला दरवेळेला पाणी आणायला पाठवतो हा तू. राजा म्हणतो, शटअप, इंटरव्ह्यू गोईंग ऑन ना, चला पाणी घेऊन या ऑफिस बॉय. मजा येते प्रेक्षकांना असे सीन बघायला. लाईक करायला विसरू नका. राजा म्हणतो, अवनी देशमाने मॅडम, आम्हाला आवडलं बरं का तुमचं, आवडलं म्हणजे तुम्ही आवडल्या, जॉबसाठी आवडल्या, परफेक्ट आहात तुम्ही. नाही, तुम्ही आता लगेच करू शकता जॉईन जॉब, पण पगार किती पाहिजे तुम्हाला ते सांगा बरं. अवनी आता हसायला लागते बरं का. आता राजा म्हणतो, काय झालं? अवनी म्हणते, अरे ए राजा, असा नसतो इंटरव्ह्यू, खूप प्रश्न विचारतात आणि मग सिलेक्शन करतात. अरे असं कसं तू विचारतोयस पगार किती घेणार ते? राजा म्हणतो, कसं आहे, मुळात इंटरव्ह्यू घेणारा हुशार असेल ना, तो टाईम नाही वेस्ट करत इंटरव्ह्यू घेण्यात. त्याला कळतं कॅन्डिडेट हुशार आहे, त्यामुळे तो पटकन प्रश्न नाही विचारत बसत, जॉब देऊन टाकतो लगेच कॅन्डिडेटला. धन्याला हसू येत असतं बरं का राजाचं. अवनी म्हणते, थँक्यू हां राजा, मला रिलॅक्स करण्यासाठी तू इंटरव्ह्यू घेतोयस ना, कळतंय मला. अवनी आता म्हणते, थँक्यू तर खरं यशोदादाला म्हटलं पाहिजे. यशोदादाच्या ओळखीनेच मला हा फोन आला आहे ना इंटरव्ह्यूचा. आता लगेच राजा म्हणतो, तुम्ही पत्ता काय सांगितला?
अवनी म्हणते ते मोबाईलवर पाठवणार होते, मी आलेच हं, बघते जाऊन असं म्हणून अवनी उठून जाते. आता धन्या म्हणतो, वा यशोदा, यशोदा तू लई भारी माणूस दिसू राहिला. राजा म्हणतो, अरे मग काय, तुला यशोदा काय वाटला? अरे भावा लय मोठा माणूस आहे यशोदा. आता धनराज म्हणतो, मला माहिती नव्हतं यशोदा तुझ्या एवढ्या ओळखी आहे. ए यशोदा, मला सांग तुझ्या एवढ्या ओळखी आहे, पण एन कंपनी काय नवीन कंपनी आहे का रे? आता लगेच यशा चिडतो आणि म्हणतो, ए जाय बरं तू धन्या कॉलेजला, तुझं काय सबमिशन वगैरे ते जाय जाय. लगेच आता धनराज म्हणतो, अरे असं काय करतोय यशोदा, ते एन नाव विचित्र वाटतंय ना म्हणून विचारतोय तुला. यशोदा आता जोरात ओरडतो धन्यावर, जा म्हणलेलं कळत नाही का? धन्या निघून जातो तेव्हा राजा पण छटकत असतो तिथून. मग यशा त्याचा हात धरतो आणि त्याला बाजूला नेतो आणि म्हणतो, काय चाललं तुझं राजा, काय चाललंय हे सगळं? राजा म्हणतो, मला पण कळत नाहीये काय चाललंय, पाऊसच नाही ना यावर्षी. यशा म्हणतो, ए शहाणपणा करू नको हं राजा, विषय नको बदलू, हे काय चाललंय तुझं ते सांग मला. राजा म्हणतो, मी काय केलंय यशोदा? आता यशोदा म्हणतो, तू सांग आधी, तू हे काय करून ठेवलंय, काय हे इंटरव्ह्यू वगैरे? मी कोणाला काही बोललो नाहीये, पण हे काय नवीन मध्येच इंटरव्ह्यू वगैरे? राजा म्हणतो, अरे यशोदा असं काय करतोस, तू सांगितलं असशील ना कोणाला तरी. आता यशोदा एकदम रागाने डोळे वटारतो राजाकडे. राजा मुद्दाम विषय बदलतोय ना. मग राजा घाबरून म्हणतो, ए यशोदा असं नको पाहू ना, मला भीती वाटते ना. अरे ऑनलाईन असतं ना हल्ली सगळं, झालं असेल ऑनलाईन काहीतरी त्यांचं. यशा म्हणतो, राजा या वेळेला तू लपवाछपी करत असला ना तर आधीच सांग. राजा म्हणतो, नाही रे दादा, तू निगेटिव्ह नको बोलू, तुला मोटिवेट करायचं तर कर, नाही तर दे बरं सोडून. तेवढ्यात अण्णा येतो बरं का तिथे. राजा म्हणतो, तू तू निगेटिव्ह नको बोलू बरं यशोदा, चांगलं बोल बरं. अण्णा म्हणतो, काय रे, काय चाललंय तुमच्या दोघांचं, कशाबद्दल बोल राहिले तुम्ही? राजा म्हणतो, अहो ते अण्णा, ते तुमच्या सुनबाईला इंटरव्ह्यूचा कॉल आला ना, ते सांगत होतो मी यशोदाला. अण्णा आता वेगळंच काहीतरी बोलतो आणि म्हणतो, इंटरव्ह्यू? सुनबाईला शिकायचंय ना पुढे, मग इंटरव्ह्यू कशाला? तू तिला जॉबला लावणार का राजा? काय रे राजा, काय चाललंय तुझं? बायकोच्या पैशावर मजा मारायची काय तुला? राजा म्हणतो, अण्णा काहीतरीच तुमचं, काही बोल लागले तुम्ही. या सगळ्यातले घरातले सगळे मोठे माझ्याबद्दल रॉंगच विचार करून राहिले. अण्णा म्हणतो, हे राजा, तुला शेवटचं सांगतोय, असं जर करत असशील ना तर तू आहे मी आहे. आता यशा म्हणतो, ए राजा, मी काय म्हणू राहिलो ते आधी ऐक, हे नोकरीचं खरं आहे का नाही ते सांग मला. आता राजा डोळ्याने नाही नाही म्हणतो आणि म्हणतो, ते इंटरव्ह्यू मीच प्लॅन केला. मग यशोदा त्याला कानाखाली मारणार असतो बरं का. राजा म्हणतो, अरे ऐक ना यशोदा, अवनी मॅडमचा कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी करतोय मी. यशोदा खूप चिडतो बरं का आणि म्हणतो, राजा तुला काही अक्कलच नाही राहिलेली, तू पुन्हा पुन्हा खोटं वागू राहिला. राजा तुझं काय करू मी? राजा म्हणत असतो, अरे त्यांच्या चांगल्यासाठी करतोय मी. तेवढ्यात अण्णा येतो, घरातून दही आणि साखर आणतो बरं का. राजा म्हणतो, हे काय करू राहिले अण्णा? अण्णा म्हणतो, थांब जरा, मध्ये मध्ये बोल नको एक शब्द, चुप बैस. तेवढ्यात आता अवनी येते बाहेर आणि म्हणते, अण्णा माझा ना आज इंटरव्ह्यू आहे. अण्णा म्हणतो, हो मला आता राजाने सांगितलं सुनबाई, पण सुनबाई तुला पुढे शिकायचं नाही का गं? नोकरी करू राहिली लगेच. अण्णाने जरा अडखळतच विचारलं. अवनी म्हणते, अण्णा मी करेल नोकरी, पण शिकेल सुद्धा पुढे. अण्णा म्हणतात, ठीक आहे बेटा, चांगली गोष्ट आहे, मग हे घे साखर, खा बेटा, दही साखर, तू चांगल्या कामासाठीच चालली आहेस ना, घे घे दही साखर घे. अगं तुझी सासूबाई माझी लक्ष्मी असती ना घरात तर तिने पण दिलं असतं तुला दही साखर. असं म्हणून अण्णा अवनीला दही साखर देतो हातावर आणि म्हणतो, ऑल द बेस्ट बरं का सुनबाई, बेस्ट ऑफ लक. अवनी म्हणते, थँक्यू अण्णा. राजा म्हणतो, ॲड्रेस बघितला का तुम्ही? अवनी म्हणते, त्र्यंबक रोडकडे. राजा म्हणतो, चला मग मी सोडतो ना तुम्हाला, तिकडेच चाललोय मी. अवनी म्हणते, चला चला. मंडळी बघा आता राजाच्या इंटरव्ह्यूचं काय नेमकं सगळंच फुसकाबार निघतो बरं का. काय होतं ते मस्त इंटरेस्टिंग दाखवलंय त्यांनी पुढे. अवनी आता अण्णाला नमस्कार करते आणि निघते म्हणते. अण्णा आता अवनीला आशीर्वाद देतात, बरं बरं जा बोरी, छान कर इंटरव्ह्यू. आता यशोदाला पण नमस्कार करणार असते अवनी. आता तेवढ्यात राजा म्हणतो, बरं चला लवकर, आपल्याला उशीर होतोय. मग आता यशाला मात्र खूप राग येत असतो राजाचा बरं का. आता मध्येच त्या पाण्याचा सीन दाखवलाय बरं का. या पाण्याला ना कुठल्या तरी डोनेशनसाठी फोन येतो एका मुलीचा. याचा आता गैरसमज झालेला असतो. त्याला वाटतं की पायलनेच फोन केलाय. ते लांडगा आला रे आल्यासारखं झालंय बरं का. तो त्या बाईला फोनवर म्हणत असतो, पायल तू समोर ये, दाखवतो तुला. ती बाई म्हणत असते, अहो सर असे काय बोलताय तुम्ही, मी डोनेशनसाठी फोन केलाय तुम्हाला. तो म्हणत असतो, पाण्या काही डोनेशन नाही काही नाही, तुझे सगळे नाटकं काढतो बाहेर, नाटकं करू राहिली का तू, जास्ती झालं का तुला, असं तो फोनवर बोलत असतानाच तिथून मागून पायल येते बरं का आणि त्याचा गैरसमज लगेच दूर होतो. पाण्या फोनवरच्या बाईला झापत म्हणत असो, तू काय मला रोज वेगवेगळ्या नंबरवरून फोन करणार आणि मी फसणार का, तुला काय वाटलं? तेवढ्यात पायल येते बरं का मागून आणि म्हणते, म्हणजे पिल्लूने माझी आठवण काढली का?
अरे यार प्रेक्षकांनो, यांची ट्रॅक जरा ओव्हरच वाटतं आता. पाण्या म्हणत असतो, तू समोर आहे, मग कॉलवर कोण आहे? मग पायल म्हणते, कोणी काय असं दे त्या पोरीला शिव्या. मग पाण्या फोनवरच्या पोरीला म्हणतो, सॉरी सॉरी मॅडम, ते एका पोरीमुळे गैरसमज झाला. मग पायल लागते हसायला. मग पाण्या चिडतो ना तिच्यावर. तो म्हणतो, तू कशाला येते का इथे नेहमी नेहमी? पानू पानू शांत, असं तो स्वतःलाच बोलत असतो आणि म्हणत असतो, शांत हो पानू. ए पायल, तुला शांतपणे आयुष्याची फिलॉसॉफी सांगतो ते ऐक. काय जे काय झालं ना काल, हे बघ तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं बरं का. नाही, माणूस जर खोटं बोलायला लागला ना तर आयुष्यभरासाठी तो खोटं बोलत राहतो बरं का. त्या गोष्टीतल्या लांडगा आल्यासारख्या पोरासारखं झालंय तुझं आता. मला ना तुझ्यावर विश्वासच नाही ठेवायचा आयुष्यात कधी. तू निघ निघ इथून आणि मला दिसलो नको पुन्हा कधी. पायलला आता डायरेक्टच त्याने धुडकावलं बरं का. पायलचा आता चेहरा उतरतो आणि ती आता रडायला लागते. आणि मग राजा अवनीचा सीन दाखवलाय. अवनी आणि राजा निघालेत. अवनी म्हणते, अरे देवा, राजा माझी पर्स राहिली रे. राजा म्हणतो, लवकर या, उशीर होतोय. राजाने हेल्मेट वगैरे घातला आणि निघाला अवनीला घेऊन इंटरव्ह्यूसाठी. इथून पुढे त्यांनी महेश आणि दत्ताचा सीन दाखवलाय बरं का छोटासा. मला हा सीन आज अपेक्षित होताच प्रेक्षकांनो. बघा तर काय दाखवलंय त्या सीन. आज महेशमुळेच राजाच्या इंटरव्ह्यूचा सगळा बोऱ्या वाजलाय बरं का प्रेक्षकांनो. राजा आणि अवनी इंटरव्ह्यूला निघालेत आणि दत्ता महेशचा सीन दाखवलाय त्यांनी. हा दत्ता काका कागदपत्र देतो महेशला सगळे ते केसचे. तेव्हा महेश म्हणतो, या तुझ्या कागदाचं मी काय करू बाबा? अहो रद्दी दिली तुम्ही सगळी मला, याच्यात तुमच्या नावाची रजिस्ट्रीच नाहीये. दत्ता म्हणत असतो, तेच तर म्हणतोय ना मी ज्युनियर देशमाने साहेब. अहो रजिस्ट्री नाहीये पण अधिकार आहे ना माझा त्या घरात. धोंड्याच्या मालकीचं नाही ना घर, तो कब्जा करून बसलाय त्या घरावर. महेश म्हणतो, पण तुमच्याही मालकीचं नाही ना. तो दत्ता म्हणतो, अहो तुम्हाला सांगतो आईची शपथ घेऊन त्या घरावर स्टे आणलाय हो आम्ही, त्याच्यामुळेच आईची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला महेश साहेब. महेश म्हणतो, हे तोंडाने बोलून काही होत नसतं रे बाबा, कायदेशीर पुरावा लागतात सगळ्या गोष्टींचे. तेवढ्यात आता दत्ता काकाचं लक्ष जातं राजा आणि अवनीकडे बरं का. आणि तो महेशला दाखवतो राजा अवनीला रस्त्यात आणि म्हणतो, त्यपा साहेब, बघा 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 महेश साहेब, कसा फटीचर राजा चाललाय. आणि तुमची बहीण पा श्रीमंत घरातून आली, त्या फटीचर राजासाठी तुम्हाला लाथाडून गेली. बघा बघा कसे फिरायलेत, मस्त फिरू राहिले. महेश म्हणतो, दिसतंय रे मला, डोळे नाही फुटले माझे. आता अवनी आणि राजा पुढे गेल्यानंतर हे बाजूला म्हणजे गाडीच्या बाजूला असे लपलेले असतात. मग महेश बघत असतो अवनीला कुठे चालली आहे. तो दत्ता म्हणतो, साहेब हे ठेवा तुमच्याकडे आहे, ओरिजिनल आहे माझ्याकडे. आणि ते गिफ्ट राहिलं ना महेश साहेब. आता महेशने दरवाजा उघडला गाडीचा आणि त्याला दारूची बाटली दिली आहे. लगेच तो दत्ता म्हणतो, हे तर तुम्ही मागच्या वेळेलाच आणलं होतं. लगेच महेश ठेवून देत असतो. लगेच दत्ता म्हणतो, राहू द्या ठेवून नका देऊ, चांगलं आहे. बरं चला येतो, भेटू आपण. महेश आता पटकन गाडीत बसतो आणि अवनी राजाचा पाठलाग करायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. आता बघा काय होतं, शेवटचे सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. महेश अवनीचा आणि राजाचा पाठलाग करत असतो. राजा आणि अवनी आता एन कन्स्ट्रक्शनच्या समोर येऊन थांबलेत. राजानेच प्लॅन केलाय ना सगळा इंटरव्ह्यू प्रेक्षकांनो. अवनी आता ते कन्स्ट्रक्शनचं नाव बघते आणि ऑफिसही तिला छोटंसंच वाटतं. ती राजाला बोलून दाखवते हे सगळं. ती म्हणते, अरे राजा हे काय रे? राजा म्हणतो, अहो हेच ऑफिस आहे ना तुमचं? अवनी म्हणते, हो रे ॲड्रेस हाच आहे, पण जरा नवीन वाटतंय ना हे ऑफिस. राजा म्हणतो, नाही चांगलं आहे, मस्त आहे की ऑफिस. अवनी म्हणते, बोर्ड चिकटपट्टीने लावलेला दिसतोय आणि नवीनच दिसतंय. राजा म्हणतो, काही समजत नाहीये पण चांगलं वाटतंय ऑफिस. अवनी म्हणते, फर्म छोटी वाटते रे, असेल ना काम इथे माझ्यासाठी, का यशादाची ओळख आहे म्हणून मला इथे बोलवलंय? राजा म्हणतो, असेल ना काम, बघतो ना मी आतमध्ये जाऊन. थांबा मी बघतो आतमध्ये जाऊन, तुम्हाला सांगतो. थांबा बघतो मी आत जाऊन. अवनी म्हणते, तू कशाला आत जातोयस, मी जाते ना आतमध्ये. राजा म्हणतो, अहो थांबा, तुमचा इंटरव्ह्यू आहे ना, तुम्ही इंटरव्ह्यूवर फोकस करा, मी जातो ना आतमध्ये, बघतो. तुम्ही थांबा इथेच, मी आत्ता आत जाऊन येतो. असं म्हणून राजा आता आत जातो बरं का, सगळं व्यवस्थित मॅनेज आहे की नाही चेक करायला. तेवढ्यात महेश पण तिथे आलाय आणि महेश लांबून अवनीला बघत असतो. अवनी कशासाठी आली आहे, काय आली आहे ते चेक करत असतो. आता महेशला माहिती आहे ते ऑफिस राजाच्या नानाचं आहे म्हणून, त्यामुळे महेशने लगेच त्या नानाला कॉल लावलाय बरं का. इकडे नाना घामाघूम झालेले असतात. तेवढ्यात राजा येतो आतमध्ये आणि म्हणतो, नाना सगळं ओके आहे ना? आता राजाला ते म्हणतात, काय रे राजा, अरे काय करून ठेवलंय तू माझं, कसं दिसतोय बघ बरं मी. राजा म्हणतो, अरे मस्त दिसतंय तुम्ही, एक नंबर, इशे का? अवनीवर लक्ष ठेवून असतो बाहेर महेश, असं मध्ये त्यांनी दाखवलंय. राजा म्हणत असतो, सगळं नीट पाठ केलं ना तुम्ही नाना? नाना म्हणतो, हो पाठ आहे माझ्या सगळं. नाना असं गोलमोल बोल नका बरं, काय ते मला सांगा सगळं, काय काय पाठ केलं तुम्ही. आता राजाने त्यांना केबिनमध्ये नेलं आणि जे त्यांनी पाठांतर केलं इंटरव्ह्यूसाठी ते त्यांच्याकडून वदवून घेतलंय. नाना म्हणत असतो, सगळं सांगतो मी तुला, थांब. तुमचं नाव काय आहे, तुमच्याबद्दल माहिती सांगा. तुम्ही आर्किटेक्टचं शिक्षण कुठल्या कॉलेजमध्ये पूर्ण केलं ते सांगा. प्रत्यक्षात साईटवर जायची तयारी आहे का तुमची?
प्रेशरमध्ये काम करायची तयारी आहे का ते सांगा, आमच्याबरोबर का काम करायचं तुम्हाला ते सांगा. आता ते सगळं तो एका पाठोपाठ एक बोलत असतो नाना. तेव्हा राजा म्हणतो काय चाललंय नाना, हे ते सांगा ते सांगा. काय अशी फायरिंग केली तुम्ही प्रश्नाची तर त्या उत्तर देऊ शकणार आहे का. नाना म्हणतो अरे बाबा ए राजा, मी माझ्या 10वीत पण कधी असा एवढा अभ्यास केला नव्हता रे, आणि तू मला लय परेशान करून राहिला. राजा म्हणतो नाना एक नंबर करून राहिले तुम्ही भारी, पण थोडंसं रिलॅक्स व्हा नाना, श्वास घ्या, सोडा, बेस्ट करा. हे बघा तुम्ही करू शकाल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आता आणतो बरं का त्यांना आतमध्ये, चला ऑल दी बेस्ट. असं म्हणून राजा अवनीला आणायला बाहेर गेलाय. नाना वैतागलाय आता, कारण त्याने आयुष्यात कधी असलं काही काम केलंच नव्हतं. असो, आता राजा गेल्यानंतर नानाला येतो महेशचा फोन आणि नानाला लय घाबरतो. राजा आता बाहेर येतो आणि बाहेरच्या रिसेप्शनिस्टला पण सांगतो ए सगळं सेट आहे ना बाबा, नीट कर बरं का, व्यवस्थित कर सगळं. आता नाना वैतागलेला असतो बरं का राजावर. आता राजा बाहेर येतो आणि अवनीला म्हणतो तुम्ही करेक्ट बोललात बरं का, हे जे ऑफिस आहे ना त्यांचं ते लहानच आहे म्हणे, हे इंटरव्ह्यूसाठीचं ऑफिस आहे आणि मोठं ऑफिस दुसरीकडे आहे म्हणे. अवनी म्हणते हो का, बरं मी चांगली दिसते ना राजा. राजा म्हणतो हा मस्त मस्त. अवनी म्हणते ऑल द बेस्ट कर ना मला. राजा म्हणतो ऑल द बेस्ट. महेश या दोघांना बघतोय बरं का सगळं लांबून, काय चाललंय यांचं काय नाही ते. इकडे नाना प्रॅक्टिस करत असतो अवनीशी बोलायची. आता तेवढ्यात त्याला फोन येतो महेशचा. नाना म्हणतो हां बोला. आता महेश म्हणतो तुमचं ऑफिस बदललंय का. नाना म्हणतो कोण बोलताय तुम्ही. त्यावर तिकडनं महेश म्हणतो मी महेश चंद्रकांत देशमाने बोलतोय, विसरला का काय मला. नाना म्हणतो अहो बापरे ओ साहेब, आई शपथ घेऊन सांगतो मी, तुम्ही सांगितल्यावर मी राजाला कामावून काढून टाकले हो, खरंच सांगतोय. आता महेश म्हणतो मग राजा अवनी तुझ्या ऑफिसच्या बाहेर काय करताय. आता तो नाना खडबडून जागा होतो आणि म्हणतो अरे बापरे मला काही माहिती नाही साहेब, मी ऑफिस भाड्याने दिले, मी नाहीये तिथे. महेश म्हणतो ए खोटं बोलू नको, उगाच खोटं सांगू नको, मी तुझ्या ऑफिसच्या बाहेर येऊ का आतमध्ये चेक करू का तुला. नाना म्हणतो नाही हो साहेब, मी बाहेरचा बोर्ड पण बदललाय, खरं सांगतो, आई शपथ घेऊन सांगतो, यने कन्स्ट्रक्शन कंपनीला मी भाड्याने दिलाय हो. महेशला आता त्याच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि महेश फोन कट. नाना आता सॉलिड घाबरलेले असतात बरं का. आता ते बाहेर येतात आणि त्या रिसेप्शनिस्टला सांगतात ए बाबा अरे लक्षात ठेव, इथे मी नाहीये, कोणी आलं ना तर सांगून टाक मी इथे नाहीये म्हणून, आणि कुठलाच इंटरव्ह्यू काही होणार नाही बरं का इथे, सांगून टाक. असं म्हणून ते आता आतमध्ये केबिनमध्ये जाऊन टेबल खाली लपतात बरं का. अवनी येते आता आतमध्ये आणि म्हणते एक्सक्यूज मी, मला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय. आता तो रिसेप्शनिस्ट म्हणतो इंटरव्ह्यूसाठी, इथे कुठलाच इंटरव्ह्यू नाहीये. अवनी म्हणते आहे ना, इथेच पत्ता दिला होता मला. राजा गडबडतो ना, आता राजा मागेच असतो अवनीच्या. तो म्हणत असतो ए भावा, अरे आज इंटरव्ह्यू होता ना इथे. आता तो रिसेप्शनिस्ट लगेच म्हणतो मला काही माहिती नाही ते. राजा आता त्याला असं मारणार असतो बरं का, पण तो म्हणत असतो थांबा आलोच मी. अवनीला म्हणतो तो. अवनी म्हणते तू कुठे चाललायस. राजा म्हणतो थांबा मी केबिनमध्ये जाऊन बघून येतो, चेक करतो. राजा आता आतमध्ये येतो तर नाना त्याला दिसतच नाही, कारण नाना टेबल खाली लपलेले असतात. काय वाटतं प्रेक्षकांनो, अवनीचा फेक इंटरव्ह्यू होईल का उद्या. बघूयात, मजा येणार आहे बघायला उद्या. राजा आता इकडे तिकडे बघतो, नाना गायब. राजा विचार करतो नाना गेले तर गेले कुठे. नाना टेबल खाली लपलेला असतो आणि मजा येते प्रेक्षकांनो. आजचा हा भाग इथेच संपू. आणि मंडळी पुढचा प्रोमो मस्त दाखवलाय त्यांनी. अवनी आणि राजा जात असतात तिथून, तेव्हा अचानक महेशची गाडी समोर येते आणि महेश दरवाजा उघडतो. अवनीला दिसत नाही कोण आहे गाडीमध्ये. ती ओरडते आणि म्हणते कोण आहात तुम्ही, अशा पद्धतीने गाडीचं दार उघडतात का, आम्ही पडलो असतो ना. महेश गाडी खाली उतरतो आणि म्हणतो ऑलरेडी तू माझ्या नजरेतनं आणि घरच्यांच्या नजरेतनं पडलीयस ग, आणखीन किती पडणार आहेस खाली. अवनी म्हणते असं का बोलतोस रे दादा, मी तुला राखी बांधली होती ना रे. महेश तिला म्हणतो त्याच राखीची तू माती केली आहेस, ज्या पावलाने परत गेलीस ना त्याच पावलाने परत येशील घरी. राजा आता खूप रागाने बघत असतो महेशकडे. प्रेक्षकांनो काय वाटतं, मालिकेत कुठला ट्विस्ट येईल आता, मजा येणार आहे पण बघायला. आजचा हा डिटेल रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मंडळी, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज मनापासून रिक्वेस्ट करते, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी. काळजी घ्या मंडळी. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू प्रेक्षकांनो. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.